जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। पुणे स्टेशन नाव बदलून काय देश मोठा होत नाही? हृदयात अस्मिता असायला हवी। रस्त्याचे नाव बदलायचे, स्टेशनचे नाव बदलायचे, असे करून काहीही होत नाही। सध्या सरकार चालवणे अवघड झालंय। शक्तीपीठासाठी 20 लाख कोटींचं कर्ज डोक्यावर घेत आहेत। हे कशासाठी? तर कमिशन काढण्यासाठी। वित्त विभाग असेल किंवा वित्तमंत्री काही असेल तरी हा प्रोजेक्ट रेटून केला जाईल। समृद्धी महामार्गाचे झाले तेच इथे करायचे आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। नाव बदलून काही देश मोठा होत नाही। ठीक आहे, आपल्या हृदयात अस्मिता असली पाहिजे। आज कोल्हापूरला आलो की काल छत्रपती शाहू महाराजांची जयंती होती। आमच्या मनात ते आहे की समोर जाऊन तिथं हार घातला पाहिजे पुतळ्याला, असं हे नाही आहे। त्यांचे जे विचार होते, त्यांनी जे महान कार्य जे त्यांच्या करतात ते महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही। त्यामुळे थोरले बाजारांचं काम असेल, पण आता नावं बदलून रस्त्याची नावं बदलायची, कुठं काय कशाला जायचं, हा काही विषय नाही ना। मूलभूत विषय आज राज्य सरकार चालवणं अवघड झालेलं आहे। अर्थव्यवस्थेची जी दशा आपण पाहतोय, शक्तीपीठाकरता 20,000 नवीन कर्ज डोक्यावर येणार आहे। फक्त कशा करता की त्यातून कमिशन काढता यावं। पण वित्त विभागाने देखील शक्तीपीठच्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केलेली आहे। आता ते दडपून नेतील। मुख्यमंत्र्यांकडे 5वी बहुमत आहे, तर वित्त विभाग काय आणि वित्तमंत्री काय, त्यांनी जरी विरोध केला तरी ते रेटून येणार। कारण त्यातून समृद्धी महामार्गामध्ये जे झालं तेच त्यांना इथे करायचं। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।